मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। बदलापूर एमआयडीसी परिसरातील काही केमिकल कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता विषारी आणि फेसाळलेलं रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडलं जाते। हे सांडपाणी नाल्यांद्वारे थेट उल्हास नदीत मिसळत असल्यानं नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतंय। विशेष म्हणजे या प्रदूषित सांडपाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनचं प्रमाण घटलं असून अनेक जलचर मृत्युमुखी पडतायत, तर नदीवर जलपर्णीचे प्रमाणही वाढलं आहे। बदलापूर एमआयडीसीमधील जे सांडपाणी आहे ते नदीचं पाणी प्रदूषित करते आणि ह्याच उल्हास नदीचं पाणी आपण फिल्टर करून आपण पितोय आणि मग ते जर पाणी घाण आलं की मग लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांसाठी हानिकारक आहेत। तर वारंवार आम्ही त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। आता जर तरी पण ह्या घटना घडत राहिल्या तर नक्कीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू असं मी त्यांना आदेश देणार आहे।